स्क्रीन दिसते का सगळ्यांना? यस मॅम. येस मॅम. येस मॅम. हा, तर बघा आपलं फर्स्ट एक्सपेरिमेंट काय होतं. एक्सपेरिमेंट नंबर 1 हा, तर बघा आपला एक्सपेरिमेंट नंबर काय होता. आयडेंटिफाय व्हेरियस पॅसिव्ह इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट इन द गिवन सर्किट. त्या एक्सपेरिमेंट मध्ये आपल्याला काय करायचंय, पॅसिव्ह इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट आहेत ना, त्या कॉम्पोनंट काय करायचे, आयडेंटिफाय करायचे गिवन सर्किट मध्ये. तर त्याच्यामध्ये बघा प्रायर कॉन्सेप्ट काय आहे, द पॅसिव्ह कॉम्पोनंट्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट्स. तर प्रोपोजिशन 1 बघा, त्याच्यामध्ये आपल्याला काय पाहायचं, पॅसिव्ह कॉम्पोनंट्स म्हणजे काय. तर पॅसिव्ह कॉम्पोनंट्स म्हणजे काय, द कॉम्पोनंट्स विच आर नॉट एबल टू एम्प्लिफाय and processing the electrical signal is called as passive components. तर passive components म्हणजे काय, असे components की जे components amplify करत नाहीत आणि सिग्नलला प्रोसेसिंग करत नाहीत, त्या components ना काय म्हणायचं, passive components. समजलं का passive components म्हणजे काय? हॅलो. येस मॅम. ओके, तर पॅसिव्ह कॉम्पोनंट्स म्हणजे काय, जे कॉम्पोनंट्स सिग्नलला अँप्लिफायही करत नाहीत आणि त्या सिग्नलवरती कोणतीही प्रोसेसही करत नाहीत, त्या कॉम्पोनंट्सला काय म्हणायचं, पॅसिव्ह कॉम्पोनंट्स. आता याच्यामध्ये बघा पॅसिव्ह कॉम्पोनंट्स, त्याच्यामध्ये बघा पॅसिव्ह कॉम्पोनंट्स कोणते आहेत, इंडक्टर, कॅपॅसिटर, रेजिस्टर, स्विच अँड केबल. त्याच्यामध्ये फर्स्ट पॅसिव्ह कॉम्पोनंट्स बघा, रेजिस्टर. तर रेजिस्टर म्हणजे काय बघा, अ रेजिस्टर इज एन इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट दॅट अपोज द फ्लो इलेक्ट्रिक करंट. म्हणजे इलेक्ट्रिक करंटला रेजिस्टर काय करतं, अपोजिशन करतं इलेक्ट्रिक करंटला. हॅलो. येस मॅम. हा, समजतं. हॅलो. हो मॅम. हा, तर रेजिस्टर काय आहे, रेजिस्टर हा एक इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट आहे. तो काय करतोय, अपोजिशन करतोय कशाला, तर फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट. म्हणजे इलेक्ट्रिक करंटला फ्लो करतोय रेजिस्टर. त्याच्यामध्ये बघा, इट हॅज 2 टर्मिनल अक्रॉस विच इलेक्ट्रिसिटी मस्ट पास. म्हणजे इलेक्ट्रिसिटी पास केल्यानंतर त्या रेजिस्टरला काय होते, 2 टर्मिनल्स आहेत, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह. त्याच्यानंतर काय, इट ड्रॉप्स द व्होल्टेज ॲज द करंट फ्लो फ्रॉम फर्स्ट टर्मिनल टू अनदर टर्मिनल. जेव्हा रेजिस्टर मधून करंट फ्लो होतो फ्रॉम फर्स्ट टर्मिनल टू अनदर टर्मिनल मीन्स सेकंड टर्मिनल, त्यावेळेस रेजिस्टरच्या अक्रॉस काय होते, व्होल्टेज ड्रॉप होतो रेजिस्टरच्या अक्रॉस. याच्यामध्ये बघा हा सिम्बॉल आहे रेजिस्टरचा, आणि रेजिस्टर आपण कशामध्ये मेजर करतो, तर ओहम मध्ये. समजलं का रेजिस्टर म्हणजे काय? येस मॅम. येस मॅम. का कॅपॅसिटरला? सगळ्यांना समजते का? यस मॅम. येस मॅम. ओके. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट कॉम्पोनंट बघा, नेक्स्ट कॉम्पोनंट काय आहे, कॅपॅसिटर. कॅपॅसिटर काय आहे, इट इज अ पॅसिव्ह इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट विच द इलेक्ट्रिकल एनर्जी and this energy again
टू द सर्किट वेन नेसेसरी. म्हणजे सिंपल कॅपॅसिटर म्हणजे काय, तो काय करतो, इलेक्ट्रिकल एनर्जी काय करतो, स्टोअर करतो, म्हणजेच गेन करतो. आणि जेव्हा सर्किटला ती इलेक्ट्रिकल एनर्जी नेसेसरी असते त्यावेळेस तो काय करतो, त्या सर्किटला इलेक्ट्रिकल एनर्जी प्रोव्हाइड करतो. आणि बघा, इट इज मेजर्ड इन फॅरेड. आपण कॅपॅसिटन्स आहे ना तो कशामध्ये मेजर करतो, तर फॅरेड मध्ये, डिनोटेड बाय एफ. आणि इट इज रिप्रेझेंट, कॅपॅसिटर आहे ना, कॅपॅसिटर हा रिप्रेझेंटेड बाय सी. सी या लेटरने आपण कॅपॅसिटर काय करतो, डिनोट करतो. आणि मेजर कशात करतो, फॅरेड मध्ये. हे बघा सिम्बॉल आहे, सिम्बॉल ऑफ कॅपॅसिटर. टू पॅरलल प्लेट्स सेपरेटेड बाय डायलेक्ट्रिक मटेरियल. हे काय कन्स्ट्रक्शन आहे कॅपॅसिटरच. समजलं का कॅपॅसिटर? हॅलो. Yes, ma'am. ओके, नेक्स्ट ला जायचं का? हो मॅडम. हो, ma'am. करा ना मॅम. हॅलो. रिपीट करा. हा ओके. रिपीट कर. कॅपॅसिटर का रेजिस्टर? कॅपॅसिटर. ओके. कॅपॅसिटर हा काय आहे, कॅपॅसिटर हा एक पॅसिव्ह इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट आहे. तो काय करतो, इलेक्ट्रिकल एनर्जी काय करतो, गेन करतो. म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जी स्टोअर करतो कॅपॅसिटर. आणि जेव्हा सर्किटला इलेक्ट्रिकल एनर्जी नेसेसरी असते तेव्हा कॅपॅसिटर काय करतो, त्या सर्किटला एनर्जी प्रोव्हाइड करतो. म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जी स्टोअर करतो कॅपॅसिटर. आणि कॅपॅसिटरचा जो कॅपॅसिटन्स आहे तो आपण कशामध्ये मेजर करतो, तर फॅरेड मध्ये. युनिट आहे कॅपॅसिटन्स मेजर करायचं युनिट काय आहे, फॅरेड. रेजिस्टरचं जे रेजिस्टर आहे तो आपण रेजिस्टन्स मध्ये मेजर करतो आणि त्याचं युनिट आहे ओहम. तसं कॅपॅसिटर आपण फॅरेड मध्ये मेजर करतो आणि त्याचं युनिट आहे एफ, फॅरेड. आणि कॅपॅसिटर आहे ना तो आपण सी या लेटरने रिप्रेझेंट करतो. आणि त्याचा सिम्बॉल बघा कॅपॅसिटरचा, इथं टू पॅरलल प्लेट्स आहेत, त्या प्लेट्स डायइलेक्ट्रिकल मटेरियलने सेपरेट केलेले आहेत. हा काही कॅपॅसिटरचा सिम्बॉल आहे आणि इट इज डिनोटेड बाय सी. समजलं का? येस मॅम. ओके, तर नेक्स्ट कॉम्पोनंटला जायचं का आपण? हो. ओके, तर नेक्स्ट कॉम्पोनंट बघा कोणता आहे, इंडक्टर. इंडक्टर हाही ऑल्सो पॅसिव्ह कॉम्पोनंट आहे. Inductor is a passive component used to minimize the alternating current while permitting the flows of direct current. It is the change of current. म्हणजे इंडक्टर कशासाठी यूज केला जातो, मिनिमाइज द अल्टरनेटिंग करंट. अल्टरनेटिंग करंट म्हणजे एसी करंट. एसी करंट आहे ना तो मिनिमाइज करण्यासाठी आपण इंडक्टरचा यूज करतो. while permitting the flow of direct current. इंडक्टर काय करतो, म्हणजेच एसी जो आपला अल्टरनेटिंग करंट असतो ना तो करंटला मिनिमाइज करतो, म्हणजेच अप्यूज करतो. आणि परमिटिंग द फ्लो ऑफ डायरेक्ट करंट, डायरेक्ट करंट पास होण्यासाठी तो काय करतो, अलाउ करतो. हे समजलं का इंडक्टरचा? मॅम. म्हणजे इंडक्टर काय करतो माहितीये का, एसी करंट पास करत नाही, तो तिथं अपोजिशन करतो. आणि डीसी करंट काय करतो, पास करतो. येस समजलं मॅम. का? हो. ओके. आणि इट इज रिप्रेझेंटेड बाय एच. इंडक्टरचा जो इंडक्टन्स असतो ना तो पण हेनरी मध्ये मेजर करतो आणि तो काय केला जातो, रिप्रेझेंटेड बाय एच नी. त्याचा इंडक्टन्स आपण काय करतो, मेजर करतो. समजलं का?
हो मॅम समजलं. ओके. तर बघा आपल्या प्रॅक्टिकलचं नावच काय होतं, आयडेंटिफाय द कॉम्पोनंट्स इन द सर्किट. आता बघा हे सर्किट दिसते का तुम्हाला? येस मॅम. ओके. तर आता आपण कोणते कॉम्पोनंट्स पाहिले? रेजिस्टर एक पाहिला, इंडक्टर एक पाहिला आणि कॅपॅसिटर एक पाहिला. बरोबर आहे का? हो मॅम. येस हो मॅम. मॅम. हा ओके. तर बघा आता त्याचे सिम्बॉल्स पण तुम्ही पाहिलेत, रेजिस्टर, कॅपॅसिटर आणि इंडक्टरचे. बरोबर आहेत का? हो मॅम. Yes. हा तर आता तुम्ही आता हे सर्किट आहे ना, हा सर्किट मध्ये इंडक्टर, कॅपॅसिटर आणि रेजिस्टर कुठे आहेत ते काय करायचंय, आयडेंटिफाय करायचं. हे 3 काय आहेत, पॅसिव्ह कॉम्पोनंट्स आहेत. तर आता हे वरचा आहे ना, हा सिम्बॉल आहे इंडक्टरचा, एलनी रिप्रेझेंट करते. हा कॉम्पोनंट सोडून हे जे खाली सर्किट दिलंय ना, या सर्किट मध्ये कॅपॅसिटर किती आहेत सांगा बरं? किती कॅपॅसिटर आपण ह्या दोन सर्किट? दोन आहेत सर मॅडम. हा 2. 2. हा ओके. हा एक कॅपॅसिटर आणि हा एक हा. कॅपॅसिटर. इंडक्टर किती यूज केलं? हा इथे 2 आणि इथे 3. इंडक्टर म्हणजे काय माहिती का, कॉईल आहे. त्याच्यानंतर बघा रेजिस्टर किती यूज केलं? 1. ओके. लास्ट ऍट द लास्ट आपण काय केलंय, रेजिस्टर यूज केलं. म्हणजे तुम्हाला हे 3 कंपोनंट समजले, रेजिस्टर, इंडक्टर आणि कॅपॅसिटर. येस Yes, मॅम. ma'am. ओके. हॅलो. तर बघा ऑब्झर्वेशन मध्ये आपण पॅसिव्ह कॉम्पोनंट्स पाहिले. बरोबर आहेत? कोणते पॅसिव्ह कॉम्पोनंट्स पाहिले? रेजिस्टर पाहिला, कॅपॅसिटर पाहिला आणि इंडक्टर पाहिला. बरोबर आहे का? येस मॅम. हो मॅम. ओके. आता बघा त्याच्यामधला बी पार्ट काय आहे, ऍक्टिव्ह इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट्स इन द गिव्हन सर्किट. फर्स्ट आपण काय पाहिले, पॅसिव्ह कॉम्पोनंट पाहिले. आता आपण काय पाहूयात, ऍक्टिव्ह इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट्स. त्याच्यामध्ये बघा ऍक्टिव्ह कॉम्पोनंट्स म्हणजे काय, द कॉम्पोनंट्स विच आर capable for amplifying and processing the electrical signal is called as active component. Active component म्हणजे काय, जे कंपोनंट काय आहेत, कॅपेबल आहेत फॉर एम्प्लिफाईंग अँड प्रोसेसिंग द इलेक्ट्रिकल सिग्नल इज कॉल्ड ॲज अ ऍक्टिव्ह कॉम्पोनंट. म्हणजे इलेक्ट्रिकल सिग्नलला एम्प्लिफाय आणि प्रोसेसिंग जे कंपोनंट करतात, जे कंपोनंट म्हणजेच काय असतात, ऍक्टिव्ह कॉम्पोनंट. समजलं का? येस मॅम. Yes, ma'am. ओके. तर बघा ऍक्टिव्ह कॉम्पोनंट्स कोणते कोणते आहेत, डायोड, ट्रान्झिस्टर, रिले, हे काय आहेत, ऍक्टिव्ह कॉम्पोनंट्स आहेत. तर आता 1 बाय 1 आपण पाहूयात. डायोड म्हणजे काय, ट्रान्झिस्टर म्हणजे काय आणि रिले म्हणजे काय. त्याच्यामधलं फर्स्ट बघा डायोड. आता इथे बघा डायोड म्हणजे काय, डायोड इज टू टर्मिनल डिव्हाइस that allows electrical current in one direction and blocks electrical current in another direction. म्हणजे डायोड काय करतो, इलेक्ट्रिकल करंट फ्लो करतो, म्हणजे अलाउ करतो इलेक्ट्रिकल करंटला फ्लो व्हायला इन वन डायरेक्शन. म्हणजे वन डायरेक्शन मध्येच करंट फ्लो होतो आणि अनदर डायरेक्शन मध्ये काय होतं, इलेक्ट्रिकल करंट काय होतं, ब्लॉक केला जातो. त्याच्यामध्ये बघा डायोडला 2 टर्मिनल्स असतील, एक टर्मिनल एनोड आणि सेकंड टर्मिनल काय आहे, कॅथोड. त्याच्यामध्ये एनोड टर्मिनल हे पॉझिटिव्ह असतं आणि कॅथोड टर्मिनल हे काय असते, निगेटिव्ह असते. जेव्हा आपण सर्किट मध्ये कनेक्ट करतो त्यावेळेस जेव्हा एनोड हे पॉझिटिव्ह असतं आणि कॅथोड हे निगेटिव्ह असतं, त्यावेळेसच हा डायोड काय होतो, फॉरवर्ड होतो, म्हणजेच तो करंट पास होतो. एनोड जेव्हा पॉझिटिव्ह असेल आणि कॅथोड जेव्हा निगेटिव्ह असेल त्यावेळेसच डायोड काय करतो, वर्क होतो, म्हणजे तो क्लोज सर्किट होतो.
क्लोज सर्किट झाल्यामुळे काय होतं, आपला करंट फ्लो होतो. आणि जेव्हा एनोड हा निगेटिव्ह असतो आणि कॅथोड हा पॉझिटिव्ह असतो, त्यावेळेस बघा एनोडला निगेटिव्ह जातं आणि कॅथोडला काय होतं, पॉझिटिव्ह जातं. त्यावेळेस आपलं डायोड आहे तो ओपन सर्किट होतो. त्याच्यामुळे ह्या सर्किटमध्ये किंवा डायोडच्या अक्रॉस काय होतो, करंट फ्लो होत नाही. म्हणजेच एकाच डायरेक्शननी तो काय करतो, करंट फ्लो करतो आणि अनदर डायरेक्शननी अपोज करतो. जेव्हा एनोड पॉझिटिव्ह असतो आणि कॅथोड निगेटिव्ह असतो, त्याच वेळेस फक्त करंट फ्लो होतो. जेव्हा कॅथोड पॉझिटिव्ह असतो आणि एनोड निगेटिव्ह असतो, त्यावेळेस काय होतं, करंट फ्लो होत नाही या डायोड मधून. समजलं का? Yes, Yes, ma'am. ma'am. समजलं. ओके. त्याच्यानंतर बघा ट्रान्झिस्टर. Transistor is an electronic component that amplifies electrical signal. ट्रान्झिस्टर हा काय आहे, हा पण एक इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट आहे. तो काय करतो, एम्प्लिफाय इलेक्ट्रिकल सिग्नल. इलेक्ट्रिकल सिग्नलला काय करतो, एम्प्लिफाय करतो ट्रान्झिस्टर. त्याच्यामध्ये बघा हा ट्रान्झिस्टरचं काय सिम्बॉल आहे, एनपीएन आणि पीएनपी. टू टाइप ट्रान्झिस्टरचे 2 टाइप्स असतात, पीएनपी आणि एनपीएन. ट्रान्झिस्टर काय करतो, सिग्नलला एम्प्लिफाय करतो. जे लाऊड स्पीकर असतात ना, हॅलो, Yes, ma'am. Yes, ma'am. हा लाऊड ते एक्झाम्पल ऑफ ट्रान्झिस्टर आहेत. ते काय करतात, आपला सिग्नल एम्प्लिफाय करतात. जे की आपण फंक्शन मध्ये लावतो बघा लाऊड स्पीकर, ते बेस्ट ma'am. एक्झाम्पल ट्रान्झिस्टरचं. म्हणजे सिग्नलला काय करतात, एम्प्लिफाय करतात. त्याच्यानंतर बघा रिले. The relay are switching activated by the signals. रिले म्हणजे काय, एक प्रकारचे स्विचेस आहेत. त्याच्यामध्ये काय करतो आपण, मल्टिपल स्विचेस यूज करतो, रिलेला कनेक्ट करतो. म्हणजे मल्टिपल डिव्हाइसेस आपण काय करतो, रिलेला कनेक्ट करतो. त्याच्यामध्ये आपण फॅन कनेक्ट करू शकतो, 2 or more बल्ब्स कनेक्ट करू शकतो रिले थ्रू. नंबर ऑफ स्विचेस असतात रिले मध्ये. हा काय बघा, सिम्बॉल ऑफ रिले. आता बघा सर्किट डायग्राम ऑफ व्हेरियस ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह कंपोनंट्स. ही डायग्राम दिसते का तुम्हाला? हो. Yes. Yes, ma'am. ओके. आता ह्याच्यामध्ये मला सांगा, रेजिस्टर किती आहे? 2. ओके. ट्रान्झिस्टर किती आहेत? जरा ब्लर दिसते मॅडम. हो का, ओके. नाही मॅम, क्लिअर बघा. दिसतंय, काय प्रॉब्लेम नाही. नाही ना, हे बघा, ही आहे ना, हा काय आहे, ट्रान्झिस्टर आहे, हा रेजिस्टर आहे, हा पण रेजिस्टर आहे. इथून आपण सप्लाय दिलाय. समजलं का सर्किट मधले कंपोनंट? Yes, ma'am. जे की सगळे Yes, दिले आहेत. त्याच्यानंतर बघा आयसी. आयसी मीन्स इंटिग्रेटेड सर्किट. It is a chip of microchip. IC can function as the amplifier, oscillator, time counter, computer memory, microprocessor. IC म्हणजे इंटिग्रेटेड सर्किट म्हणजे काय असते, एक स्मॉल चिप असते IC ची. त्याच्यामध्ये आपण सिग्नलला एम्प्लिफाय करू शकतो, ऑसिलेट करू शकतो, काउंट करू शकतो, किंवा त्याच्यामध्ये कॉम्प्युटर मेमरी,
मायक्रो प्रोसेसर असते. आयसी म्हणजे काय, एक स्मॉल चिप असते, त्याच्यामध्ये फंक्शन्स काय असतात, इनबिल्ट असतात. आता हे ऑब्झर्वेशन बघा सेकंड पार्टचं. बघा फर्स्ट काय पाहिलं आपण, डायोड पाहिला, सेकंड ट्रान्झिस्टर पाहिला, थर्ड रिले पाहिला आणि फोर्थ काय पाहिलं, आयसी पाहिला. याच्यामध्ये बघा कन्क्लुजन काय आहे आपल्या एक्सपेरिमेंटचं, तर इन दिस एक्सपेरिमेंट वी स्टडी व्हेरियस पॅसिव्ह अँड ऍक्टिव्ह इलेक्ट्रॉनिक कंपोनेंट्स इन द गिव्हन सर्किट. म्हणजे ह्या एक्सपेरिमेंट मध्ये आपण काय पाहिले, तर व्हेरियस ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह कंपोनेंट्स सर्किट मधले स्टडी केले. आता क्वेश्चन बघा, क्वेश्चन काय आहे, ड्रॉ द सिम्बॉल ऑफ रेजिस्टर, कॅपॅसिटर, इंडक्टर अँड डायोड. त्याच्यामध्ये बघा रेजिस्टरचा सिम्बॉल लाईन क्रॉस R1 किंवा सिम्बॉल एक रेक्टँग्युलर काढला आणि त्याला 2 टर्मिनल दिले की रेजिस्टरचा सिम्बॉल. इथं रेजिस्टर क्रॉस केल्यानंतर रेजिस्टर हा व्हेरिएबल असतो आणि इथं फिक्स्ड व्हॅल्यूचे रेजिस्टर्स असतात. त्याच्यात सेकंड बघा इंडक्टर, थर्ड बघा कॅपॅसिटर, त्याच्यामध्ये नंतर डायोड, नंतर इथे ट्रान्झिस्टर आहे, सॉरी चुकून डायोड झाले, आणि त्याच्यानंतर रिले. समजलं का एक्सपेरिमेंट नंबर 1 मधले पॅसिव्ह कंपोनेंट्स आणि ऍक्टिव्ह कंपोनेंट्स? हो मॅम. Yes, ma'am. हॅलो, येस मॅम. ओके, समजले ना पॅसिव्ह आणि ऍक्टिव्ह कंपोनेंट्स? Yes, ma'am. हो येस मॅम. मॅम. ओके, वन मिनिट हा. हे बघा रेजिस्टर स्क्रीनवरती एक डायग्राम दिसते का तुम्हाला? Yes, ma'am. येस मॅम. हा, हे काय आहेत, रेजिस्टर्स आहेत. रेजिस्टर असे असतात, हे त्याच्यावरती जे कलर्स आहेत ना, त्या कलर्स वरून आपल्याला कलर कोडिंग आहे, त्या कलर कोडिंग वरून ह्या रेजिस्टरची आपल्याला व्हॅल्यू
हे बघा, हे काय आहे, इंडक्टर्स आहेत बघा. मी म्हटलं ना कॉईल सारखे असतात, इंडक्टर्स आहेत जे की कॉईल सारखे असतात. ते आपण वॉटर हीट करण्यासाठी हीटर यूज करतो बघा, ते कॉईलचा असतो ना राउंडिंगचा, हो मॅम. Yes, यूज ma'am. मध्ये येतो बघा. हा मॅम. हा, तो वन टाइपचा इंडक्टर असतो. माहिती. हे डायग्राम दिसते का तुम्हाला? येस मॅम. हा. येस मॅम. हा, ओके. हे काय कशाची डायग्राम आहे सांगा बरं. हॅलो. Diode. ओके, डायोडचे डायग्राम. हे बघा, त्याला 2 टर्मिनल असतात, अनोड आणि कॅथोड. हा त्याचा सिम्बॉल आहे आणि अशा प्रकारचे आपल्याला डायोड्स भेटतात. त्याच्यामध्ये बघा, ही लाईनिंग दिसते का तुम्हाला? इथं हा चौडा कलर आहे, इथं ब्लॅक कलर आहे, दिसतो ना? येस No, ma'am. हो मॅम. या कलरवरून हा कलरचा साईडचा म्हणजे हा जो टर्मिनल असतो ना, हा कॅथोड टर्मिनल असतो. आपल्याला ह्याचे 2 अॅनोड आणि कॅथोड, ह्या डायोडचे इथं कसं आपण इथं अॅनोड म्हणू शकतो, हा कॅथोड म्हणू शकतो. आणि इथं बघा, आपल्याला समजतंय का कॅथोड कोणता आणि अॅनोड कोणता ह्या डायोड मध्ये 1N4 N48 मध्ये? नो मॅम. हॅलो. नाही कळत. हा, तेच आयडेंटिफाय करण्यासाठी आपल्याला इथं जो कलर आहे ना, इथे पण कलर आहे थोडा, इथे पण आहे. ती कलरची जी स्ट्रीप आहे ना, त्याच्या म्हणजे ती साइड म्हणजे कॅथोड असते आणि त्याच्या पाठीमागची साइड म्हणजे काय असते, अॅनोड असते. डायोडचे टर्मिनल आपण असे फाइंड आउट करायचे, अॅनोड कोणता आणि कॅथोड कोणता. समजलं का? Yes, येस ma'am. येस ओके. मॅम. मॅम. ही बघा, ही इमेज दिसते का तुम्हाला? येस मॅम. येस. हा, हे काय आहे, ट्रान्झिस्टर आहे. ट्रान्झिस्टर असे दिसतात, त्याला 3 टर्मिनल असतात, इमिटर, बेस आणि कलेक्टर. अशा प्रकारचा ट्रान्झिस्टर असतो. पाहिलं का ट्रान्झिस्टर कसं असतो ते? येस मॅम. येस मॅम. ओके, नेक्स्ट बघूयात आपण. हे बघा, ही डायग्राम दिसतेय का? येस मॅम. Yes, ma'am. हे काय आहेत, आयसी आहेत, इंटिग्रेटेड सर्किट. त्याच्यामध्ये बघा 4 पिन पण असू शकतो आयसी, 16 पिन असू शकतो, 32 असू शकतो, 40. आयसीच्या मॅन्युफॅक्चर वरती डिपेंड करतो की तो आयसी किती पिनचा आहे. आणि हे बघा, तुम्हाला या साइडनी पण पिना, ह्याच्यामध्ये बघा, या साइडनी पण पिना दिसतात आणि या साइडनी पण पिना दिसतात ना आयसीच्या,
Yes, हो. ma'am. Yes, ma'am. तर हा त्याला काय म्हणायचं, ड्युअल आयसी. आणि जेव्हा इथे पण पिन्स असतात आणि इथे पण पिन्स असतात ना, तेव्हा आपण त्याला क्वाड म्हणतो. जे की ज्याच्या फोर साइड ना पिन्स असतात ना, त्या आयसीला आपण क्वाड आयसी म्हणतो. समजलं का? Yes, ma'am. येस मॅम. ओके. आयसीचा आपण पिन्स म्हणजे आता बघा, हा 4 पिनचा आयसी आहे ना, तर त्याची पिन नंबर 1 कोणती, 2 कोणती, 3, 4, 5, 6, 7, 8 हे आपण कसं आयडेंटिफाय करतो. हे बघा, इथे तुम्हाला नॉच दिसतोय का थोडासा? ओके, इथे स्पष्ट दिसतोय बघा आयसी मध्ये. दिसतोय का? मॅम स्क्रीन पॉज झाली आहे. हो का? इथे पॉज दिसतोय बघा तुम्हाला. याच्यावरून याच्या ज्या साईडच्या असतात ना, हा पिन नंबर 1 असते. इथं बघा, आपण क्वाडचं कन्सिडर करू. इथे नॉच दिसतोय ना आयसीचा? मॅम कुठे? इथं हा, ह्या आयसीचा बघा, इथे दिसतो का ह्या आयसीचा, मिडल वाल्या आयसीचा? Yes, हा ma'am. बघा हे हा. त्याच्या ज्या साईडचे म्हणजे इथून आता बघा हा तर आयसी कन्सिडर केला, तर त्याच्या लेफ्ट साइडून इकडून ह्या पिन नंबर 1 असते, ही पिन नंबर 2 असते, पिन नंबर 3 असते, पिन नंबर 4 असते, ही 5 असते, इकडचे 6, 7, 8. इथून 1 स्टार्ट होतो, 1, 2, 3, 4 आणि इथे 5 स्टार्ट होतो. इथून नाही स्टार्ट करायचं, इथून स्टार्ट करायचं. 5, 6, 7, 8. समजलं का? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, तर आता बघा, आपण नेक्स्ट राहिला आपलं रिले. बघा, ही डायग्राम दिसते का? Yes, ma'am. आता ते relay असतात बघा. ह्याच्यामध्ये आपण त्याला सॉरी इथे बघा, अशा प्रकारचा काय असतं, रिले असतो, ज्याच्यामध्ये आपण मल्टिपल कनेक्ट करू शकतो त्या रिले थ्रू स्विचिंग. बघितलं काय कसं रिले कसा असतो तो? Yes, ma'am. Yes, ma'am. बघितले ना ऍक्च्युअल कंपोनंट कसे दिसतात ते? Yes, ma'am. Yes, ma'am. कोण आहे का की समजलं नाहीये? आणखीन दाखवायचे का कंपोनंट? हॅलो, No, ma'am. आ Yes, ma'am. ओके, तर बघा, आणखीन एकदा मी दाखवते त्याच्यामध्ये. दिसते ना इमेज? Yes, ma'am. हा, हे कॅपॅसिटर आहे बघा. ब्लॅक चिप आहे ना, ती ब्लॅक चिप आयसीची आहे. हा आहे तो रेजिस्टर आहे, हा इंडक्टर आहे, आणि इथे तो छोटा दिसतो ना गोल्डन कलरचा, तो पण 1 टाइप ऑफ कॅपॅसिटरच आहे, सिरॅमिक कॅपॅसिटर. समजलं का सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes. कंपोनंट सेपरेट नाहीयेत, एका किट वरती इनबिल्ट आहेत. रेजिस्टर, कॅपॅसिटर, आयसी, इंडक्टर. Okay.
तर इथे आपला हा फर्स्ट एक्सपेरिमेंट संपलेला आहे.